सकाळचे वाजता 4:30 आणि आपण आलो आहे विघ्नेश्वर महादेव यांचं दर्शन घ्यायला. हे 12 ज्योतिर्लिंगपैकी 12वं ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. तर आता सकाळी पटकन दर्शन घेऊया आणि दिवसाची चांगली सुरुवात करूया. तर फायनली आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. विघ्नेश्वरचं दर्शन घेऊन झालेलं आहे. म्हणजे माझा जो अवतार बघताय ना तो पाण्यामुळे झाला है. मैंने जो बाल ऐसे हो चुके हैं खराब, रफ हो चुके हैं कि पानी की वजह से हो चुके हैं, पाण्यामुळे झाले. तर आता आपण चाललो आहे अहिल्याबाई होलकर तीर्थकुंड जे आहे इथून 2 मिनटावरच आहे, तिथे जाणार आहोत. थोडं रिलैक्स करना आहोत, माइंड फ्रेश करना आहोत. और उसके बाद हम जाएंगे एलोरा केव्स घूमने के लिए. वहाँ पे सिर्फ 2 जगह है. एक मंदिर है जो मुझे देखना है और देर इज़ वन मोर थिंग मुझे जो एलोरा केव्स में घूम के देखना है. उसके बाद वापस आएंगे, खाना खाएंगे आणि विल रेस्ट फॉर द डे. आणि त्यानंतर आपण बहुतेक निघूया. संध्याकाळी निघणार आहोत अपने नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. हम निकलेंगे अभी शाम को अपने नेक्स्ट डेस्टिनेशन के लिए. विघ्नेश्वर जी का दर्शन, महादेव जी का दर्शन हो चुका है फाइनली. भाई सकाळी एंड बेस्ट पार्ट सकाळी पहिला होतो मी लाईनीत. आई एम लाइक आई फील सो प्रिविलेज कि भाई सबसे पहला हो. बट ठीक है, नसीब में था इसलिए हो गया. तर आता आपण जाऊया तिथे आणि तिथे थोडं फिरूया. कारण का मला फोटोज तर सकाळी 5 वाजता सनराईज झालेलं नव्हतं, तिथे काढता आले नाही फोटोज, कारण का गर्दीच नव्हती. तर जास्ती खूप सिक्युरिटी आहे तर काढू नाही दिला फोटोज. तर तरी पण आता ट्राय करू, फोटोज काढूया. आणि आता पहिले तर काहीतरी खाऊया, मला भूक लागली आहे. आणि काय दिसते बाई क्या रे, फुल सनराईज एकदम. नाश्ता करायला निघालेलो, टिपिकल नाश्ता. अँड यू नो वॉट आय सॉ. काय बघितलंस ना हायवेवर भाई साहब. तर फटाफट दर्शन घेऊया आणि फोटो सेशन करूया यार इथे. वर तर डिसिजन की मी इथे थांबलो अचानक. अँड आय गॉट टू सी 12चे 12 ज्योतिर्लिंग तुम्ही बघू शकता इथे. काय पाहिजे अजून यार. दिवसाची सुरुवात दिवस इतका गोड झाला आहे ना हा. म्हणजे 12चे 12 ज्योतिर्लिंग झाले, सगळे बघायला भेटतात. आपको 12 के 12 ज्योतिर्लिंग मिलते हैं देखने के लिए यहाँ पे. और सबसे बड़ी बात, यहाँ के रक्षक भी है. क्लासी फ्रेम येतो यार, म्हणजे दिसतंय टू गुड यार, टू गुड. जे बरं वाटतंय ना फोटोज काढताना, काश कोणतरी माझे फोटोज काढले असते. तर ठीक आहे सगळे. पण ठीक आहे, माझ्याकडे स्टँड आहे, मी थोडं ॲडजस्ट करी आणि कोणाला तरी सांगतो मला एक फोटो तरी काढायला. बट यार दिस इज प्युअर सुख. तिथे सूर्योदय होत आहे आणि इथे महादेवांची पिंड. काय फ्रेम आहे यार, काय फ्रेम आहे, सुंदर सुंदर. काय पाहिजे तुला, पॅम्परिंग पाहिजे. लाईक इट. फायनली भद्रा मारुती यांचं दर्शन झालेलं आहे आणि
इतकं छान वाटतं ना यार, दुसऱ्या सिटीमध्ये कोण नाही ओळखत, काही नाही, तस तुम्ही आणि सुख. आता आपण इथून चालले आहोत कैलाश मंदिर बघायला. एलोरा केव्स जा रहे हैं हम लोग यहाँ से. एलोरा केव्स यहाँ से दूर नहीं ज़्यादा, मतलब 5 मिनट ही है. तो वहाँ जाएंगे और वहाँ का व्यू एंजॉय करेंगे. लेण्या ऑल दो सगळ्या बंद आहेत, मंगळवारच्या लेण्या बंद असतात. तर नेक्स्ट अगर आप ट्रिप प्लान कर रहे हो तो ट्यूसडे मत आना भाई, क्योंकि जो केव्स है वो बंद होते हैं, मंदिर चालू आहे. आणि मारुती यांचं मंदिर, यांचा आशीर्वाद घेऊन जय श्रीराम बोलत आपण आपला प्रवास पुढे सरकवूया. ही जो ऊन आहे ना इथे, वाट आहे वाट, माझी हालत खराब आहे. सनस्क्रीन लावून तरी घाम येत आहे. आणि तिकडे काय ते एलोरा केव्स दिसतात जे इव्हेंच्युअली आज बंद आहेत. तर आज जाता आलं नाही मला. तर तुम्ही येत असाल तर ट्यूजडे येऊ नका, कारण का ट्यूजडेला गव्हर्मेंट सुट्टी आहे फॉर एलोरा. आणि बाय गवर्नमेंट रूल सारी गवर्नमेंट एम्प्लॉयज़ जो एलोरा में काम करते हैं उनको छुट्टी है. तो ट्यूसडे मत आना प्लान करके. वैसे बाकी भाई धूप, मैंने सोचा था अभी निकलूँगा खाना खा के फुल पैक वैक करके नेक्स्ट डेस्टिनेशन नहीं होने वाला भाई. 4 वाजता निघू, 4-5 वाजता. थोडं डोक्यावरच ऊन आहे. ऑल्दो गर्मी नाही आहे मुंबईसारखी, पण पुण्याला पण गेला तसंच ह्युमिडिटी नाही आहे, वो पसीनावाला गर्मी नाही आहे. जैसे इधर भी वही नहीं है, बस हीट आहे. पण हीट मजबूत आहे भाई, मजबूत. आणि आपली बाईक परत लोड झालेली आहे, फुल लोड केलेली आपण बाईक. आणि गिनेशला बाय बाय बोलतो. हा होमस्टे आहे, तुम्ही नंबर बघू शकता, हे इथून स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. आणि ते काका आहेत, त्यांनी खूप हेल्प केली रात्री मला, की लगेज वगैरेसाठी एव्हरीथिंग. खूप स्वस्त, 800 रुपये पर पर्सन क्या पर रूमच 800 रुपये, 800 रुपये पर रूम है. और बट अभी मैं बोल रहा हूँ ट्यूसडे को मत आना भाई, बंद रहता है सब कुछ. और अभी हम लोग निकल रहे हैं सेकंड डेस्टिनेशन के लिए. तर सेकंड डेस्टिनेशन तुम्हाला रस्ता सांगतो की आपण कुठे जाणार आहोत. आत्ता हा व्लॉग आपण इथपर्यंत शमी देवीच्या मुळे तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजे ह्याच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल स्टे ट्यून. आणि हा कंटिन्युएशन व्लॉगच आहे, पण आता जरा थोडं रिलॅक्स करेन. बाकी तुम्हाला रस्त्यात भेटतो. आणि रस्त्यात भेटतो म्हणजे सॉरी, मोठं व्लॉगिंग सेटअप मी सांगतो की आपण कुठे चाललो आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये. मस्त वाटतं यार हे कूल वाटतं माहिती आहे. मी हे काने लावलं माहिती आहे, हे कान मला वाटतं थोडं हे ना बॅगी फिलिंग येईल. आणि जेवढी लाईट मोटरसायकल राहील ना तेवढं छान वाटतं. ऑल्दो मी ट्राय करणार आहे, कारण का त्या मेन रिझनसाठी लावलं आहे. तर लवकरच तुम्ही तो सेटअप बघाल की ते म्हणजे ते साईड बॅग्स आहेत, ते टँक बॅग मस्त बसली यार, खूप छान वाटतं. पण खूप क्यूट आणि बोलतं ना बेअर मिनिमम वाटतं. तुम्हाला काय वाटतं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता आपण निघूया आणि तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगतो की मी कुठे चाललो आहे. I'm an icon, man. My girl about a 10. I should fuck her in the Benz.